हॅलो नमस्कार. आपण राज्यसेवा पूर्वपरीक्षा त्याचप्रमाणे संयुक्त गट ब आणि गट क पूर्वपरीक्षा 2024च्या अनुषंगाने आपल्या टेलिग्राम चॅनलमध्ये त्या चॅनलवर आपण डेली रिव्हिजन, PYQज रिव्हिजन आणि MCQज रिव्हिजन असे आपण एकंदरीत प्रश्न हे क्विज फॉर्मॅटमध्ये आपण बघत आहोत. एकंदरीत आपण रोज GSचे 10 प्रश्न आणि जे चालू घडामोडी आहे ते चालू घडामोडी साठी आपण 15 प्रश्न डिस्कस करत आहोत. सो पर डे पर सब्जेक्ट अशा म्हणजे प्रत्येक दिवशी एक विषय घेऊन त्यातील 10 प्रश्न आणि त्याचे सविस्तर विश्लेषण आपण आपल्या चॅनलवर, यूट्यूब चॅनलवर आणि त्याची जे काही PDF आहे ते आपण त्या बॅचचे जे काही प्रायव्हेट चॅनल आहे त्या ठिकाणी अपलोड करत आहोत. सो आज आपण आजचे जे प्रश्न आहेत त्या आजच्या प्रश्नामध्ये आपण हिस्ट्री संदर्भाने आपण त्या ठिकाणी प्रश्न टाकलेले होते. मागील वर्षातील प्रश्नपत्रिका विश्लेषणातून जे PYQज आहेत ते आपण त्या ठिकाणी पोस्ट केलेले होते. त्या संदर्भाने आपण सविस्तर विश्लेषण या ठिकाणी बघणार आहोत. ओके, सो सीधी बात नो बकवास, सुरू करूया. सो पहिला प्रश्न होता, आपण राज्यसेवा पूर्वपरीक्षेच्या अँगलने जे काही प्राचीन भारताचे इतिहास आणि मध्ययुगीन भारताच्या इतिहासासंदर्भाने देखील आयोग आपल्याला प्रश्न विचारतो. त्या अनुषंगाने देखील काही PYQज आपल्याला विचारले होते ते देखील आपण या ठिकाणी डिस्कस करणार आहोत. ओके, सो या ठिकाणी जो पहिला प्रश्न आहे तो वर्धन घराण्यासंदर्भातील जो हर्षवर्धन आहे त्या हर्षवर्धन संदर्भाने हे प्रश्न आपल्याला आयोगाने पूर्वपरीक्षा 2024मध्ये आपल्याला विचारल्याचे दिसून येतो. ज्यामध्ये दिलेलं आहे की खालीलपैकी कोणती नाटके हे हर्षवर्धनने लिहिल्याचे आपल्याला दिसून येतो. तर यामध्ये प्रियदर्शनी, त्यानंतर आहे रत्नावली आणि नागानंद. तर कुठले नाटके त्यांनी लिहिलेली आहेत? सो जेव्हा आपण वर्धन घराण्याचा विचार करतो तेव्हा आपल्याला हर्षवर्धन हा राजा आपल्याला महत्त्वाचा दिसून येतो. ज्यामध्ये त्याचा जो काही कार्यकाळ आहे तो आपल्याला इसवी सन 606 ते इसवी सन 647 म्हणजे जवळपास 41 वर्ष त्याने या वर्धन वंशाचे राजा म्हणून राज्य केल्याचे आपल्याला दिसून येतो. विशेषतः त्याने उत्तर वायव्य भारतापासून तर नर्मदा नदीपर्यंत आपले जे काही वर्धन घराण्याचा जो विस्तार आहे तो त्याने केल्याचे आपल्याला दिसून येतो. त्यानंतर आहे त्याची जी राजधानी होती हर्षवर्धनच्या काळामध्ये कन्नौज, ओके, मध्य प्रदेशची कन्नौज ही त्या ठिकाणी आपल्या राजधानी दिसून येतो आहे. ते महायान बौद्ध धर्म स्वीकारला, त्यांनी महायान बौद्ध धर्माचा स्वीकार केलेला हे देखील आपल्याला लक्षात ठेवायला हवं. कदाचित आपल्याला आयोग अशा पद्धतीने जर प्रश्न विचारला की कारण हर्षवर्धनासंदर्भाने वेगवेगळे प्रश्न आपण आतापर्यंत बघितलेले आहे 2023 पर्यंत जर आपण विश्लेषण केलं तर याच्यावर फ्रिक्वेंटली 2 वर्षानंतर किंवा अल्टरनेट वर्षामध्ये प्रश्न या घराण्यावर किंवा या राजावर आपल्याला विचारताना दिसून येतो. सो हे कोणत्या धर्माचे अनुयायी होते? तर महायान, जे काही बौद्ध धर्मामध्ये हीनयान आणि महायान जी परंपरा आहे त्या महायान जे परंपरा आहे त्याचे अनुयायी आपल्याला दिसून येतात. ओके, सो त्यांनी कामरूपचा जे राजा आहे भास्कर बर्मन यांच्याशी युती केलेली होती आणि जे काही त्यांच्या राजदरबारामध्ये एक कवी प्रसिद्ध होते, कवी बाणभट्ट म्हणून हे प्रसिद्ध होते आणि त्यांनी लिहिलेलं हर्षचरित्र. ओके, यावर देखील प्रश्न विचारण्यात आलेला आहे की हर्षचरित्र नावाचा जो गद्यसंग्रह आहे, ओके, तर त्या कोणी लिहिलेला आहे? तर कवी बाणभट्टांनी लिहिलेला आहे, जे राजा हर्षवर्धन यांच्या राजदरबारात होते. त्याचप्रमाणे ह्युआनसांग, ओके, चीनी प्रवासी होता ह्युआनसांग, या ठिकाणी बघू शकता. तर हे यांच्याच कार्यकाळात यांच्या राजदरबारामध्ये आलेले होते. त्यानंतर आहे ते स्वतः एक कुशल लेखक आपल्याला दिसून येतो, ज्यामध्ये त्यांनी रत्नावली, त्यानंतर आहे प्रियदर्शना आणि नागानंद अशा पद्धतीने रत्नावली, प्रियदर्शना किंवा प्रियदर्शनी आणि नागानंद अशा पद्धतीचे जे संस्कृत लेख आहेत त्यांनी आपल्याला लिहिल्याचे दिसून येतो. ओके, सो आपल्या प्रश्नामध्ये जे काही प्रियदर्शनी आहे, त्यानंतर आहे रत्नावली आणि नागानंद, हे तीनही पर्याय योग्य पर्याय असल्याचे आपण या ठिकाणी सांगू शकतो. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 योग्य पर्याय असल्याचे आपल्याला या ठिकाणी दिसून येतो आहे. पुढे जाऊयात. आता पुढच्या प्रश्नामध्ये मध्ययुगीन काळासंदर्भाने एक प्रश्न या ठिकाणी आपण टाकलेला होता. त्यामध्ये आपल्याला MPSC प्री 2022 मध्ये हे प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला आहे की इसवी सन 1206 ते 1209, ओके, इसवी सन 1206 ते 1209 या काळात राज्य केलेल्या गुलाम घराण्याची स्थापना कोणी केली होती किंवा कोणी केली आहे? त्यामध्ये पर्यायामध्ये दिलेले आहे मोहम्मद गझनी, त्यानंतर आहे मोहम्मद घोरी, त्यानंतर आहे कुतुबुद्दीन ऐबक, इल्तुतमिश. तर वरीपैकी कोणते विधान बरोबर आहेत? ओके, बरोबर विधान कुठले आहे ते आपल्याला या ठिकाणी फाइंड आउट करायचं आहे.
सो आपल्याला जे काही गुलाम वंशाची स्थापना जी आहे ते आपल्याला कोणी केल्याचे दिसून येतं, तर हे आपल्याला कुतुबुद्दीन ऐबक, ओके. जे मोहम्मद घोरी जे होते, तर मोहम्मद घोरी जेव्हा भारतावर त्यांनी आक्रमण केलेले होते, ओके. पहिली अशी व्यक्ती होती पर्शियन गल्फ किंवा पर्शियन जो काही प्रांत आहे त्या प्रांतातून भारतावर आक्रमण करणारा पहिला जो परकीय जो शासक आहे किंवा परकीय जो आपण काय म्हणू शकतो राजा होता, सुलतान होता, तो मोहम्मद घोरी होता. तर या मोहम्मद घोरीचा गुलाम म्हणून कुतुबुद्दीन ऐबक त्याच्यासोबत आलेला होता आणि एकंदरीतच मोहम्मद घोरीच्या मृत्यूनंतर काही जे प्रदेश आहे ज्या ठिकाणी याला राज्यपाल म्हणून घोरीने नेमले होते, त्या ठिकाणी यामध्ये दिल्ली आहे, त्यानंतर दिल्लीचा प्रदेश आहे आणि जवळपासच्या प्रदेशामध्ये, ओके, आग्रा वगैरेच्या, तर त्या ठिकाणी याने स्वतःचे अस्तित्व स्थापन केले, ओके. आणि खऱ्या अर्थाने जो काही दिल्लीच्या दिल्ली सुलतानच्या काही किंवा दिल्ली सल्तनतचे जो काही संस्थापक आहेत ते याच्याकडे बघितले जातो आहे. कुतुबुद्दीन ऐबक हे खऱ्या अर्थाने दिल्ली सल्तनतचे संस्थापक आहेत म्हणून, ओके. सो भारताचे पहिले स्वतंत्र मुस्लिम शासक असल्याचे आपल्याला दिसून येतो. याने गुलाम घराण्याची स्थापना केली, ओके. सो कुतुबुद्दीन ऐबक यांनी गुलाम घराण्याची स्थापना केल्याचे आपल्याला या ठिकाणी दिसून येतो. सो आता क पर्याय असणारा पर्याय कुठल्या याच्यामध्ये आहे, तर अ, क, ब, ड, अ आणि क. सो पर्याय क्रमांक 4 चौथा पर्याय योग्य असणार आहे, ओके. आपण घाईघाईत क तिसऱ्या क्रमांकावर येतो ना, हा तर पर्याय क्रमांक तिसरा मारला की आपण ते निवांत होऊन जातो. मग परत जेव्हा आपण ॲन्सर की आल्याच्या नंतर परत चेक करतो तेव्हा आपल्याला वाटतं की अरे आपण कुठेतरी मिस्टेक केलेलं आहे. सो अशा जे काही चुका आहेत ते आपण केअरफुली ऑब्झर्व करणे गरजेचे आहेत, कारण आयोग अशा पद्धतीने क्वेश्चन फ्रेम करतायत, ओके. आणि त्याच अनुषंगाने म्हणून आपण हे अशा पद्धतीची PYQ क्विज स्वरूपात आपण ते अवेलेबल करून देत आहोत, ओके. सो या ठिकाणी 1992 मध्ये तराईंच्या दुसऱ्या युद्धाच्या वेळेस घोरीच्या किंवा मोहम्मद घोरीच्या विजयानंतर मोहम्मद घोरीने ऐबकला आपल्या भारतीय प्रदेशासाठी सेनापती म्हणून नेमलेलं होतं, ओके. जो काही मोहम्मद घोरी होता त्याच्या पृथ्वीराज चव्हाणशी तराईंच्या युद्धामध्ये पृथ्वीराज चव्हाणचा पराभव त्याने केलेला होती आणि एकंदरीतच त्याने जो काही प्रदेश जिंकलेला होता, तर त्यामध्ये ऐबकची या मोहम्मद घोरीने सेनापती म्हणून नेमलेले होते, ओके. सो या कुतुबुद्दीन ऐबक संदर्भाने आणखी माहिती इम्पॉर्टंट कुठली आहे, तर दिल्लीतील कुतुब मिनार आणि अजमेरमधील जे काही अढाई दिन का झोपडा आहे, ओके, झोपडा, त्या अढाई दिन का झोपडा आणि कुतुब मिनार हे जे काही बांधकाम आहे ते बांधकाम केल्याचे आपल्याला दिसून येते, ओके. सो इन्फॉर्मेटिव्ह एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूने हे इन्फॉर्मेशन खूप महत्त्वाचं आहे, ओके. सो अशा पद्धतीने कुतुबुद्दीन ऐबक संदर्भात आपण या ठिकाणी बघितलेलं आहे. त्यानंतर आहे मोहम्मद गझनीच्या संदर्भात देखील आपण बघूयात. यामध्ये गझनवी घराण्याचे जो संस्थापक आहे ते या मोहम्मद गझनवीकडे यांना मानल्याचे दिसून येतो किंवा संस्थापनाचे जे काही गझनवी किंवा गझनी जो काही संस्थापक आहे, या गझनी घराण्याचे संस्थापक मोहम्मद गझनी असल्याचे आपल्याला दिसून येतो, ओके. त्याचा एकंदरीत जो विस्तार आहेत ते राज्य करण्याचे, तर वायव्य इराणपासून भारतीय उपखंडातील जे काही पंजाब आहे, ट्रान्सिल्व्हेनियामधील ख्वाजाराम म्हणून पर्शियामधील आपल्याला गल्फ दिसून येतो आणि मकरानपर्यंत अफगाणिस्तानच्या इथपर्यंत त्याचा विस्तार आपल्याला दिसून येतो, ओके. लष्करी जे काही विशाल लष्करी साम्राज्याचे एक प्रकारे विशाल लष्करी ठेवणारा जे काही सुलतान आहे म्हणून या मोहम्मद गझनीकडे बघितले जातो आहे, ओके. सो पर्याय क्रमांक क योग्य पर्याय असणार आहे. पुढे जाऊयात. त्यानंतर या ठिकाणी आपल्याला खालीलपैकी स्वराज्य पक्षाचे संस्थापक सदस्य कोण होते अशा पद्धतीने प्रश्न विचारलेला आहे. आता हे प्रश्न आपण PSI प्री 2012 मधील घेतलेला आहे, मात्र यावर 2023 पर्यंत फ्रिक्वेंट प्रश्न आपल्याला विचारण्यात आल्याचे दिसून येतं. मग तर राज्यसेवा पूर्वपरीक्षा असो किंवा मुख्य परीक्षा असो किंवा कंबाईन पूर्वपरीक्षा किंवा मुख्य परीक्षा, यामध्ये सातत्याने यावर फेरफार करून किंवा याच्यामध्ये काही ॲडिशनल पॉईंट देऊन यावर प्रश्न विचारले जात आहे, ओके. सो जसं आपण ते विश्लेषण अधिक पुढे जाऊ तसं आपल्याला ते मग वेगवेगळे प्रश्न आहेत ते आपल्याला दिसूनच येतील, ओके. सो या ठिकाणी स्वराज पक्षाचे संस्थापक खाली जे पर्याय दिले आहेत त्यापैकी कुठले आहेत अशा पद्धतीने प्रश्न आहेत. महात्मा गांधी, त्यानंतर आहे लोकमान्य टिळक, त्यानंतर चित्तरंजन दास आणि न्यायमूर्ती रानडे, ओके. सो कुठले योग्य आहे, तर चित्तरंजन दास हे योग्य पर्याय असणार आहे. सो स्वराज्य पक्षाची जी काही स्थापना झाली ती 1 जानेवारी 1923ला झाल्याचे आपल्याला दिसून येतो, ओके. सो तुम्ही असं म्हणू शकता की जे काही 1 जानेवारी 2023 मध्ये या घटनेला 100 वर्ष झाल्याचे दिसून येतो आहे, ओके. सो जानेवारी 2023 मध्ये तर प्रश्न नाही विचारलेला, मात्र
कदाचित येणाऱ्या 24च्या परीक्षेत विचारण्यात येण्याची दाट शक्यता आहे. ओके, सो त्यामुळे आपल्याला स्वराज्य पक्षासंदर्भात जे काही इत्थंभूत माहिती आहे ती माहिती असणे गरजेचं आहे. सो जेव्हा याची एक स्टोरी काय आहे, तर जेव्हा चौरी चौरात दुर्घटना झाली आणि गांधीजींनी जो असहकार चळवळ सुरू केलेला होता ते एकंदरीत सडनली मागे घेण्यात आला. 12 फेब्रुवारी 1922 रोजी. ओके, 6 फेब्रुवारीला ती घटना घडली कुठं, चौरी चौरा या ठिकाणी, ज्यामध्ये काही पोलीसवाले किती, आता तुम्ही ते कमेंट बॉक्समध्ये नमूद करा की किती जे काही पोलीस स्टेशनमध्ये आग लागली तर किती जे काही पोलीस होते त्या पोलिसांचा त्या आगीत होरपळून मृत्यू झाला आणि त्यामुळे गांधीजींनी ही चळवळ हिंसात्मक बनली या कारणास्तव असहकार चळवळ मागे घेण्यात आली. ओके, सो काही जे नेते होते ज्यामध्ये मोतीलाल नेहरू, त्यानंतर आहे CR दास. ओके, त्यानंतर आपल्याला अजमल खान दिसून येतात. त्यावेळेस खिलाफत चळवळी, मुस्लिम लीग संदर्भाने जे कार्यकर्ते, जे सदस्य होते ते. सो यांच्यामध्ये प्रचंड निराशा तयार झाली की गांधीजीने ही चळवळ का मागे घेतली. ओके, सो त्यानंतर काही काँग्रेसच्या गटामध्ये फूट पडल्याचे आपल्याला दिसून येते, ज्यामध्ये एक फेरवादी आणि एक नाफेरवादी, ज्याला फेरवादी म्हणजे चेंजर्स आणि नो चेंजर्स अशा पद्धतीने ते गट आहेत. ओके, फेरवादींच्या गटामध्ये आपल्याला हे स्वराज्य पक्षाचे जे काही लोक आहेत ते आपल्याला दिसून येतात. ओके, राष्ट्रीय काँग्रेसची जी काही परिषद आहे त्यावर सहभागावर बहिष्काराच्या आधारे स्वराजवादी आणि नो चेंजर्सच्या 2 विचारधारेमध्ये आपल्याला विभागणी झाल्याचे दिसून येतो. स्वराजवाद्यांचा मुख्य उद्देश काय होता, तर परिषदेचा बहिष्कार संपवणे हा होता. ओके, मग आपण जेव्हा 1922 मध्ये जी काही असहकार चळवळ सुरू केली होती त्यामध्ये आपण काँग्रेस जे काही काउन्सिल आहे, ओके, विधिमंडळ आहे, त्यामध्ये बहिष्कार टाकणे अशा पद्धतीच्या त्या ठिकाणी बहिष्कार टाकून असहकार करणे असे ठरवलेलं होतं. मात्र जेव्हा गांधीजींनी ती चळवळ मागे घेतली तेव्हा आपण ते आता काँग्रेसमध्ये जी काही फूट पडलेली होती त्याच्यामध्ये 2 जी विचारधारा आहेत त्यातील एक विचारधारा ज्याच्यामध्ये आपल्याला स्वराज्य पक्षी किंवा स्वराज्य वादी जे नेते होते, ज्यामध्ये आपण आताच बघितलं मोतीलाल नेहरू, CR दास आणि अजमल खान. ओके, आणि नाफेरवादी ज्यामध्ये CR दास, ज्यामध्ये आपल्याला राजागोपालाचारी, वल्लभभाई पटेल, MA अन्सारी आणि राजेंद्र प्रसाद यांच्यासारखे जे महत्त्वपूर्ण नेते दिसून येतात. सो हे नो चेंजर्स पद्धतीने कार्य करत होते. आता नाफेरवादी म्हणजे काय, तर फेरवाद्यांना वाटत होता किंवा या स्वराज्य पार्टीवाल्यांना वाटत होतं की आपण त्या काउन्सिलमध्ये म्हणजे विधिमंडळामध्ये आपण प्रवेश घ्यावा आणि आतमधून म्हणजे विधिमंडळाचे प्रवेश करून जे काही शासन आपल्या भारतीयांच्या दृष्टीने ब्रिटिश शासन जे ध्येय धोरणे राबवते त्याला आपण विरोध करायला पाहिजे. मात्र जे काही नाफेरवादी होते, ज्यामध्ये आपण आताच बघितले वल्लभभाई पटेल, राजागोपालाचारी, राजेंद्र प्रसाद यांच्या या स्वराजवाद्यांची जी काही विचारधारा होती त्यांच्या विरोधात होती की आपण बाहेर राहून या ब्रिटिश सरकारच्या ध्येय धोरणाला विरोध करण्यासाठी आपण त्यांच्याशी एक अलाइड असता कामा नये, म्हणजे त्यांच्यापासून दूर राहून आपण त्यांचे जे ध्येय धोरण आहे त्यांना विरोध करूया. ओके, अशा पद्धतीने त्यांनी अशा 2 गट या ठिकाणी स्थापन झाल्याचे दिसून येते आणि एकंदरीतच 1922 मध्ये गया या ठिकाणी अधिवेशन भरले होते, ज्यामध्ये स्वराजवाद्यांचा एक जो काही ठराव आहे तो ठराव या काँग्रेसच्या अधिवेशनात मांडलेला होता, ज्यामध्ये संपवण्याचा किंवा सुधारण्याचा अशा पद्धतीने, ओके, एकतर त्याला संपवा नाही तर मग सुधारा अशा पद्धतीचा ठराव त्यांनी मांडलेला होती. तर आतमध्ये प्रवेश करायचा असेल तर स्वराजवाद्यांना अशा पद्धतीचा ठराव मांडणे अपेक्षित होते त्या ठिकाणी. सो हा जो ठराव आहे तो काँग्रेसच्या याच्यामध्ये पराभूत झाला. या प्रस्तावावर स्वराजवाद्यांना त्यावेळेस बहुमत मिळू शकले नाही. मग काय केलं त्यांनी, तर स्वतंत्र स्वराज पार्टीची स्थापना 1 जानेवारी 1923 रोजी मोतीलाल नेहरू, CR दास आणि अजमल खान आणि काही जे नेते होते त्यांनी केल्याचे आपल्याला दिसून येतं. ओके, सो पर्याय क्रमांक 3 योग्य पर्याय असल्याचे या ठिकाणी आपल्याला दिसून येतं, चित्तरंजन दास. होप सो तुम्हाला कळलेलं असेल. त्यानंतर आहे ब्रिटिश काळामध्ये रयतवारी पद्धतीचा जो काही प्रारंभ आहे तो कोणत्या प्रांतात झाला अशा एकंदरीत प्रश्न विचारण्यात आलेला आहे. हे देखील आपण PYQ स्वरूपात आपल्याला विचारण्यात आलेलं आहे. ओके, लेटेस्टमध्ये कंबाईनची जी काही मुख्य परीक्षा झालेली आहे सप्टेंबर 2022 मध्ये STIPS आहे, त्यातील एक प्रश्न या ठिकाणी अशा पद्धतीने विचारण्यात आलेला होता. सो मद्रास आणि मुंबई प्रांत, बंगाल, पंजाब, त्यानंतर आहे कलकत्ता, नागपूर, दिल्ली, हिमाचल प्रदेश. सो पर्याय क्रमांक 1 मद्रास आणि मुंबई प्रांतामध्ये आपल्याला ही रयतवारी पद्धतीचा प्रारंभ झाल्याचे दिसून येतो. आता ही पद्धती कोणी सुरू केली आहे, तर थॉमस मुनरो.
ओके. 1920 मध्ये थॉमस मुनरो यांनी मद्रास प्रांतामध्ये, तर 1921च्या दरम्यान किंवा 1920च्या दरम्यान जे बॉम्बे प्रांतामध्ये एल्फिन्स्टन याने सुरू केल्याचे दिसून येते. ओके. एल्फिन्स्टन याने मात्र प्रत्यक्षात सुरू केल्याचे आपल्याला दिसून येत नाही. मात्र त्यांनी जो काही मुनरोची जी रयतवारी पद्धती आहे, या रयतवारी पद्धतीला सकारात्मक प्रतिसाद या बॉम्बे प्रांतात लागू करण्यासाठी दर्शवले होते. ओके. म्हणून आपण मुंबई प्रांतामध्ये कोणी रयतवारी पद्धतीचा अवलंब केला अशा प्रश्न आला तर आपण एल्फिन्स्टन हे जे पर्याय आहे ते आपण देत असतो. ओके. सो ते योग्य आहे, त्या दृष्टीने आपण विचार केला तर. सो थॉमस मुनरो यांनी 1920 मध्ये ही रयतवारी पद्धत सुरू केली. यामध्ये आपल्याला माहीतच असेल की यामध्ये शेतकरी जो मूळ शेतकरी आहे त्या शेतकऱ्यांकडूनच डायरेक्ट शेतसारा जो आहे तो ब्रिटिश गव्हर्नमेंट वसूल केला जाईल. ओके. जो मध्यस्थ जमीनदार म्हणून जो शेतकरी आणि सरकारमध्ये जमीनदार शेतकऱ्यांकडून कर गोळा करून त्यातील काही भाग आपल्याजवळ ठेवायचा आणि उरलेला भाग किंवा जो एक विशिष्ट कोटा आहे, विशिष्ट रेशो आहे, त्या रेशोमध्ये गव्हर्नमेंटकडे ते महसूल आहे ते जमा करायचा. त्याला आपण कायमधारा पद्धतीमध्ये आपल्याला ती पद्धत दिसून येते. मात्र जी काही रयतवारी पद्धत आहे त्याच्यामध्ये डायरेक्ट जे गव्हर्नमेंट आहे ते शेतकऱ्यांकडून ते शेतसारा वसूल करत असल्याचे आपल्याला दिसून येतो. ओके. सो या व्यवस्थेत शेतकरी किंवा शेतकरी हे स्वतः जमीनदार मानले जायचे. ओके. त्याच्याकडे जमिनीची मालकी, जमिनीवरचा मालकी हक्क होता. सोबत ते हे जमीन काय करू शकत असे, विकू शकत असे. ते जमीन गहाण देखील ठेवू शकत असे आणि एखाद्याला भेट देखील त्या जमिनीच्या स्वरूपात किंवा ते जमीन भेट म्हणून देऊ केली जात असे. ओके. सो अशा पद्धतीने आपल्याला या रयतवारी पद्धतीमध्ये दिसून येतो. विशेषतः मद्रास आणि मुंबई भागामध्ये हे आपल्याला रयतवारी पद्धती दिसून येतो. ओके. भारताच्या जवळपास 51% जे काही भारतीय क्षेत्र आहे तो या पद्धतीचा अवलंब या भारतामध्ये या ब्रिटिश गव्हर्नमेंटद्वारे केला जात होता. ओके. त्यानंतर या ठिकाणी मॅपमध्ये बघू शकता बॉम्बे आणि मद्रासमध्ये रयतवारी पद्धत. त्यानंतर इकडे बिहार, बंगाल आणि ओडिशामध्ये परमनंट सेटलमेंट, ओके, किंवा परमनंट सिस्टम ज्याला कायमधारक पद्धती, जी 1793 मध्ये, ओके, 1793 मध्ये कोणी लागू केलेली होती तर एल्फिन्स्टन यांनी लॉर्ड कॉर्नवॉलिस यांनी लागू केलेली होती. ओके. कॉर्नवॉलिस यांनी ते जे काही परमनंट सिस्टम आहे ते 1793 मध्ये या प्रांतात लागू केलेली होती. आणि जी महालवारी पद्धती आहे ती महालवारी पद्धती आपल्याला पंजाब आणि UP नॉर्थ वेस्ट जे काही फ्रंटियर आहे या ठिकाणी आपल्याला हे महालवारी पद्धती लागू झाल्याचे दिसून येतो. हे लागू करणारे कोण होते तर 1822च्या दरम्यान, ओके, 1822 मध्ये जे काही होल्ट मॅकेंजी होते, हे होल्ट मॅकेंजी यांनी अशा पद्धतीची महालवारी पद्धतीची शिफारस केली आणि त्यांच्या या शिफारशीनुसार ही पद्धती महालवारी सिस्टम लागू केल्याचे आपल्याला दिसून येतं. ओके. सो पुढे जाऊयात. त्यानंतर आहे या ठिकाणी आपल्याला जोड्या लावा स्वरूपात प्रश्न विचारले आहे. या ठिकाणी समाज सुधारक संदर्भाने वेगवेगळे जे काही त्यांचे उपक्रम आहेत किंवा त्यांनी जे सामाजिक दृष्टीने जे काही कार्य केलेले आहेत त्यावर अनुषंगाने या ठिकाणी आपल्याला जोड्या लावा अशा स्वरूपात प्रश्न दिलेला आहे. सो या ठिकाणी जोड्या लावा याच्यामध्ये महर्षी धोंडो केशव कर्वे, त्यानंतर विदा सावरकर, त्यानंतर आहे कर्मवीर भाऊराव पाटील आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. ओके. सो या ठिकाणी आपल्याला माहीतच असेल की जे महर्षी धोंडो केशव कर्वे आहे यांनी अनाथ बालिका आश्रम जे 1907 मध्ये जी अनाथ बालिका आश्रम त्यांनी सुरू केलेली होती. ओके. तर ते महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी सुरू केलेली होती. विदा सावरकरांची आपल्याला माहीतच आहे मित्रमेळा जी संघटना आहे क्रांतिकारक चळवळी संदर्भात किंवा क्रांतिकारक संघटना ते आहे. कर्मवीर भाऊराव पाटील यांची दूधगंगा विद्याप्रसारक मंडळाची स्थापना किंवा या चळवळीशी या प्रसारक मंडळाशी संबंधित होते. आणि 1936 मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतंत्र मजूर पक्ष स्थापन केल्याचे आपल्याला दिसून येतो. ओके. सो अशा पद्धतीने अला 2 नंबरचा पर्याय आपल्याला योग्य पर्याय म्हणून सांगता येईल. सो अला 2 नंबरचा पर्याय असणारा पर्याय कुठला आहे? सो अला 2 नंबरचा पर्याय अर्थात पर्याय क्रमांक 2. ओके. पर्याय क्रमांक 2 योग्य पर्याय असणार आहे. सो अशा पद्धतीने आपण जेव्हा हे प्रश्न डिस्कस करत आहोत, सो या ठिकाणी आता कर्मवीर भाऊराव पाटील संदर्भात जी महत्त्वाची माहिती आहे ती अभ्यासूया. पुढच्या एखाद्या स्लाईडमध्ये जर यांच्याविषयी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांविषयी जर आपण क्विजमध्ये प्रश्न टाकले असेल तर त्यांच्याविषयी जे काही
परीक्षाभिमुख माहिती आहे ते अभ्यासूया. त्याच्यानंतर एखाद्या प्रश्नामध्ये जर महर्षी धोंडो केशव कर्वे संदर्भाने असेल, सो अशा पद्धतीने आपण केवळ क्वेश्चनच्या माध्यमातून जे काही समाजसुधारक आहेत ते व्यवस्थित अभ्यासण्याचा प्रयत्न करूयात, की जेणेकरून परत दुसऱ्या काही सोर्सेसची आपल्याला आवश्यकता म्हणजे पडायला नको. ओके, की वाचण्यासाठी दुसरी पुस्तकाची आवश्यकता नको. या पद्धतीने आपण हे स्लाईडच्या माध्यमातून किंवा आपल्या या लेक्चरच्या माध्यमातून आपण ते सविस्तर आपल्या एक्झामपर्यंत ते संपूर्ण समाजसुधारकाबद्दल जे महत्त्वाचे आहेत ते आपण अशा पद्धतीने अभ्यासण्याचा प्रयत्न करू. ओके, त्या ठिकाणी भाऊराव पायगुंडा पाटील, ज्याला आपण कर्मवीर भाऊराव पाटील असे आपण संबोधत असतो, त्यांचा जन्म आपल्याला 1 सप्टेंबर 1887 मध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील कुंभोज या ठिकाणी झाल्याचे दिसून येतो. ओके, त्यांचे जे महत्त्वाचे कार्य आहे तर आपल्याला कराड जवळील जे काही कालेगाव आहेत त्या कालेगावामध्ये त्यांनी पहिले वसतिगृह सुरू केल्याचे या ठिकाणी दिसून येतं, जे पुढे रयत शिक्षण संस्था म्हणून नावारूपास आले. ओके, 1919 मध्ये हे पहिले वसतिगृह ज्याचे रूपांतर नंतर रयत शिक्षण प्रबोधिनी किंवा रयत शिक्षण संस्था अशा पद्धतीने ही रयत शिक्षण संस्था सुरू करण्यात आली. ओके, ज्याचे जे काही ब्रीद होते ते स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रीद अशा पद्धतीने या रयत शिक्षण संस्थेचे ब्रीद आपल्याला दिसून येतं. त्यानंतर 1924 मध्ये सातारा येथे अस्पृश्यांसह सर्व जाती धर्माच्या विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह काढल्याचे श्रेय यांच्याकडे जातो आहे. ओके, या वसतिगृहाला त्यांनी राजर्षी शाहू महाराजांचे नाव देण्यात आलेले होते. त्यानंतर रयत शिक्षण संस्थेसंदर्भात जी काही महत्त्वाची उद्दिष्टे आहेत त्यामध्ये शैक्षणिक मागासलेल्या वर्गात शिक्षणाची आवड निर्माण करणे व ती वाढवणे. त्यानंतर आहे मागासलेल्या वर्गातील मुलांना मोफत शिक्षण देणे, निरनिराळ्या जाती धर्मातील विद्यार्थ्यात प्रेमभाव निर्माण करणे, अयोग्य रूढींना फाटा देऊन खऱ्या विकासाचे वळण लावणे. अशा पद्धतीने रयत शिक्षण संस्थेचे वेगवेगळे उद्दिष्ट आहेत ते तुम्ही नंतर रीड करू शकता किंवा स्क्रीनशॉट वगैरे घेऊन ते नंतर वाचू शकता. त्यानंतर आहे त्यांनी जे वेगवेगळे संस्थात्मक संघटनांशी संबंधित होते त्याविषयी या ठिकाणी दिलेलं आहे, ज्यात दूधगाव शिक्षण प्रसारक मंडळ. ओके, दूधगाव शिक्षण प्रसारक मंडळ ते आपल्या प्रश्नात विचारण्यात आलेलं आहे. त्यानंतर रयत शिक्षण संस्था, छत्रपती शाहू नेर्ले कार्ले बोर्डिंग वसतिगृह, शिवाजी शिक्षण संस्था सातारा, युनियन बोर्डिंग हाऊस, प्राथमिक शिक्षण समिती संदर्भाने देखील होते. नंतर विजयसिंग वसतिगृह. अशा पद्धतीने वेगवेगळे जे वसतिगृह सुरू करण्यामध्ये त्यांचा एक मोलाचा कार्य आपल्याला दिसून येतो. ओके, सो पर्याय क्रमांक 2 योग्य पर्याय असणार आहे या ठिकाणी. पुढे जाऊयात. आता या ठिकाणी आपल्याला कामगार चळवळी संदर्भाने एक प्रश्न विचारला जातो. हे देखील लेटेस्टमध्ये कंबाईनच्या मेन्समध्ये देखील विचारण्यात आलेला आहे आणि राज्यसेवा पूर्वपरीक्षेमध्ये देखील यावर प्रश्न विचारण्यात आलेला आहे. सो त्यामुळे हे प्रश्न आपण घेतलेला आहे. 1911 मध्ये नाम जोशी, ओके, ज्याला आपण नामदेव मल्हार जोशी असे संबोधत असतो. सो हे नाम जोशी यांनी डॅश डॅश ही संस्था स्थापन केली. कुठली संस्था स्थापन केली 1911 तर कामगार हितवर्धक सभा आहे का ती. त्यानंतर सोशल सर्व्हिस लीग, अखिल भारतीय ट्रेड युनियन. त्यानंतर आहे हिंदू मजदूर सभा. तर कुठले सभा संदर्भात ते संबंधित आहेत. सो सोशल सर्व्हिस लीग हे सुरू करण्याचे श्रेय नाम जोशी यांना जातो. त्यांनी 1911 मध्ये बॉम्बे सोशल सर्व्हिस लीग अशा पद्धतीने ही संघटना सुरू केली. कुठं, बॉम्बे येथे. कुणाच्या मदतीनं तर गोपाळ देवधर आणि नरेश अप्पाजी द्रविड या 2 व्यक्तींच्या साथीने किंवा या साथीदारांच्या मदतीने ही सोशल सर्व्हिस लीग सुरू केल्याचे आपल्याला दिसून येतो. ओके, त्यानंतर 1911 मध्ये त्यांनी अलाहाबाद, ओके, सध्याच्या यूपीमध्ये जे काही प्रयागराज आहे त्यातील या अलाहाबाद या ठिकाणी सामाजिक सेवा समिती देखील त्यांनी स्थापन केल्याचे दिसून येतो. ओके, सो हे देखील लक्षात ठेवा. कदाचित आयोग यावर देखील प्रश्न विचारला जाण्याची शक्यता आहे. त्यानंतर आहे कामगार हितवर्धक सभा. तर कामगार हितवर्धक सभेची जी काही स्थापना आहे हे देखील कामगारांसंदर्भात जे काही कामगारांचे जे प्रश्न आहेत ते मांडण्यासाठी अग्रेसर अशी त्यावेळेसची सभा आपल्याला दिसून येतो किंवा चळवळ आपल्याला दिसून येतो, ज्याची स्थापना भिवाजी नरे यांनी केल्याचे दिसून येते. विशेषतः सीताराम बोले व हरिश्चंद्र टालचेकर. ओके, सीताराम बोले आणि हरिश्चंद्र टालचेकर यांच्या मदतीने ही संघटना स्थापन केल्याचे आपल्याला दिसून येतो. ओके, कामगारांना शिक्षण व कायदेशीर सल्ला देणे हे या संस्थेचे महत्त्वाचे हेतू होते. त्यानंतर आहे आयटक. ओके, या ठिकाणी आयटक ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस याची स्थापना आपल्याला 31 ऑक्टोबर 1920 रोजी झाल्याचे दिसून येतो आणि जे काही पहिले अध्यक्ष होते ते आपल्याला लाला लजपत राय हे या
आयटकचे पहिले अध्यक्ष होते आणि याची जी काही पहिली अधिवेशन कुठे भरले होते तर मुंबई या ठिकाणी, जे एम्पायर थिएटर आहे मुंबई येथे, तर त्या एम्पायर थिएटरमध्ये ही मुंबईच्या या थिएटरमध्ये ही आयटकची जी काही परिषद आहे, पहिली अधिवेशन ते भरल्याचे दिसून येते, ज्याचे अध्यक्ष लाला लजपत राय होते आणि काही नेते देखील त्या अधिवेशनामध्ये उपस्थित होते, ज्यामध्ये सुभाषचंद्र बोस, व्ही गिरी, सरोजिनी नायडू, सी.आर. दास हे आणि इतर जे काही काँग्रेसचे नेते होते ते देखील त्या ठिकाणी उपस्थित होते. ओके, सो या ठिकाणी आपल्याला जी काही कम्युनिस्ट विचारसरणीची एक प्रकारे ही कामगार चळवळ दिसून येतो. त्यानंतर आहे हिंद मजदूर सभा. ओके, हिंद मजदूर सभेची स्थापना 1948 मध्ये दिसून येतो. याचा काम समाजवादी जी काही कम्युनिस्ट विचारधारा त्याच्याशी फारसे संबंधित असल्याचे आपल्याला दिसून येत नाही. ओके, कमी राजकीय सक्रिय असलेली ही एक प्रकारे संघटना, मजदूरांसंदर्भातील संघटना आपल्याला या ठिकाणी दिसून येतो. ओके, सो पर्याय क्रमांक 2 योग्य पर्याय असणार आहे. आता या ठिकाणी आपल्याला मुंबई आणि महाराष्ट्र यांच्यातील नाते वर्णन करताना जशी गरुडाला पंख आणि वाघाला नख असे वर्णन कोणत्या कवींनी केले आहे, अशा पद्धतीने प्रश्न राज्यसेवा पूर्व परीक्षा 2016, ओके, 2016 मध्ये हे प्रश्न विचारायचे दिसून येतो. सो अमर शेख, त्यानंतर आहे अण्णाभाऊ साठे, प्र के अत्रे आणि द ना गव्हाणकर, तर कुठल्या व्यक्तीने केलेलं आहे? तर हे जे काही स्टेटमेंट आहे, जशी गरुडाला पंख आणि वाघाला नख असे वर्णन महाराष्ट्र आणि मुंबई संदर्भात कोणी केलेले आहे? तर अण्णाभाऊ साठे यांनी केलेलं आहे. तर त्यांनी जे काही मुंबई कुणाची अशा पद्धतीने जे नाटक त्यांचे महाराष्ट्रभर प्रचंड गाजले होते, त्या नाटकामध्ये अशा पद्धतीचे जे वर्णन ते या मुंबई आणि महाराष्ट्रातील संबंधाबाबत केल्याचे दिसून येतो. ओके, सो त्यांचा जन्म 1 ऑगस्ट 1920 रोजी झाल्याचे दिसून येतो. ते कथा, कादंबरी, लोकनाट्य, नाटक, पथकथा, लावणी, पोवाडे, प्रवास वर्णन अशा अनेक जे काही साहित्यिक प्रकार आहेत त्याच्यामध्ये त्यांचा मोलाचा वाटा किंवा त्या साहित्य प्रकारांमध्ये लेखन त्यांनी केल्याचे आपल्याला दिसून येतो. 1936 मध्ये जे काही भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे नेते होते श्रीपाद अमृत डांगे यांच्या प्रभावाखाली त्यांनी कम्युनिस्ट पक्ष जॉईन केलेले होते. ओके, सो कम्युनिस्ट पक्षाचे देखील ते सदस्य होते. त्यानंतर लोकशाही म्हणून त्यांना प्रचंड त्यांच्या या वेगवेगळ्या साहित्यिक प्रकारामुळे त्यांना लोकशाहीर म्हणून ओळखले जाऊ लागले. 1943 मध्ये त्यांनी स्टॅलिनग्राडचा पोवाडा देखील लिहिलेला आहे, जे समाजवादी किंवा कम्युनिस्ट पार्टीच्या जे काही मॅगझिन होते त्यामध्ये प्रसिद्ध करण्यात आलेले होते. 1944 मध्ये जे शाहीर अमर, एक मिनिट, सो 1944 मध्ये जे काही शाहीर अमर शेख आणि गव्हाणकर, जे द ना गव्हाणकर यांच्या मदतीने त्यांनी लाल बावटा या कला पथकाची स्थापना केलेली होती. अत्यंत महत्त्वाचं, यावर आयोगाने कितीदा तरी प्रश्न विचारल्याचे आपल्याला दिसून येतो की लाल बावटा कला पथक कोणी स्थापन केलेलं आहे? तर ते अण्णाभाऊ साठे आणि कुणाच्या मदतीनं तर शाहीर अमर शेख आणि द ना गव्हाणकर यांच्या मदतीने हे जे काही पथक आहे लाल बावटा पथक ते स्थापन केल्याचे आपल्याला दिसून येतो. अमर हुतात्मे, त्यानंतर पंजाब दिल्ली दंगा अशा पद्धतीने काव्यरचना देखील केल्याचे आपल्याला दिसून येतं. महाराष्ट्राची परंपरा नावाने त्यांनी संयुक्त महाराष्ट्र चळवळीत देखील त्यांचा सक्रिय सहभाग आहे, ज्यामध्ये त्यांनी महाराष्ट्राची परंपरा या नावाने या चळवळीसाठी पोवाडा लिहिल्याचे दिसून येतो. मुंबई कुणाची या नाट्यप्रयोगामध्ये त्यांचे जे काही नाट्यप्रयोग आहे मुंबई कुणाची हे महाराष्ट्रभर गाजल्याचे दिसून येतो, ज्यामध्ये त्यांनी मुंबई आणि महाराष्ट्र यांचे नाते सांगताना किंवा नाते वर्णन करताना जशी गरुडाला पंख असते आणि वाघाला नख असते त्याचप्रमाणे मुंबई हे महाराष्ट्राचा पार्ट आहे अशा पद्धतीने त्यांनी स्टेटमेंट केल्याचे आपल्याला दिसून येते. ओके, सो अशा पद्धतीने पर्याय क्रमांक 2 हे योग्य पर्याय असणार आहे. पुढे जाऊयात. आता या ठिकाणी आपल्याला जे काही क्रांतिकारी व्यक्ती आहेत, क्रांतिकारी जे काही क्रांतिकारक आपल्या भारत देशामध्ये होऊन गेले आणि त्यांनी वेगवेगळे जे काही ब्रिटिश अधिकारी आहेत किंवा ब्रिटिश जे लोक आहेत त्यांचे जे काही खून केलेले असतील किंवा त्यांना ठार केले असतील त्या संदर्भाने आपल्याला जोडा लावा या स्वरूपात किंवा ते कोणत्या घटनेशी संबंधित आहेत अशा पद्धतीने जोडा लावा स्वरूपात या ठिकाणी प्रश्न विचारण्यात आलेला आहे. सो या ठिकाणी रँड आणि आयर्सचा खून कोणी केलेला आहे? त्यानंतर आहे अभिनव भारत कोणत्या व्यक्तीशी संबंधित आहे? त्यानंतर आहे न्यायाधीश जॅक्सनचा खून कोणी केलेला आहे? आणि कर्जन वायलीचा जो खून आहे तो कोणी केलेला आहे? तर आपल्याला रँड आणि आयर्सच्या खूनबद्दल आपल्याला माहीत आहे, चाफेकर बंधूंनी केलेलं होतं. ओके,
1800 आय थिंक 97-98च्या काळामध्ये 97 या वर्षात रँड आणि आयर्सचा खून या चाफेकर बंधूंनी केल्याचे 3 चाफेकर बंधू जे होते त्यांनी केल्याचे दिसून येतो. ओके. त्यानंतर आहे 22 जून 1897 मध्ये त्यांनी हे खून केले, ज्यामध्ये दामोदर हरी चाफेकर, बाळकृष्ण हरी चाफेकर या भाऊंनी या बंधूंनी ही जी काही प्लेग संदर्भात ब्रिटिश अधिकारी जी चौकशी करत होते WC रँड आणि लष्करी अधिकारी एस्कॉर्ट लेफ्टनंट आयर्स यांचे खून वेगवेगळ्या घरामध्ये जाऊन अन्याय अत्याचार अशा पद्धतीने त्यांच्या त्या घरातील स्त्रियांवर असेल किंवा ते जे प्लेग पीडित जे त्या ठिकाणी जी जनता आहे त्यांच्यावर अत्याचार करत होते, त्यांना जबरदस्तीने बाहेर काढत होते. सो या घटनेचा प्रचंड चीड या चाफेकर बंधूंना होत होता आणि त्या अनुषंगाने त्याने मग त्यांचा काटा काढण्याचा प्रयत्न केला आणि एकंदरीतच या आयर्स्ट आणि रँडचा खून त्यांनी घडवून आणलेला होते. ओके. त्यानंतर आहे अभिनव भारत कुणाशी संबंधित होते, तर अभिनव भारत आपल्याला माहितीच आहे विदा सावरकर. त्यानंतर आहे न्यायाधीश जॅक्सन. न्यायाधीश जे काही नाशिकचे ऑर्थर मेसन टिप्स जॅक्सन हे नाशिकचे जिल्हाधिकारी त्यावेळेस जिल्हाधिकारी होते. सो यांचा खून आपल्याला अनंत कान्हेरे या 18 वर्षीय तरुणाने केल्याचे आपल्याला दिसून येतो. ओके. त्यानंतर आहे कर्जन वायलीची हत्या कोणी केलेली आहे, तर मदनलाल धिंगरा यांनी या कर्जन वायलीची हत्या केलेली आहे. आणि हे मदनलाल धिंगरा आपल्याला दिसून येतात की पहिले जे भारतीय होते ज्यांना भारताच्या बाहेर ब्रिटिश सॉईलमध्ये ओके त्यांना हँग करण्यात आलेलं होतं, म्हणजे फाशी देण्यात आलेले पहिले क्रांतिकारक भारतीय क्रांतिकारक कोण आहे, तर मदनलाल धिंगरा. ओके. कायम लक्षात ठेवा. सो अशा पद्धतीने आपण या ठिकाणी काही इन्फॉर्मेशन दिलेलं आहे, ते तुम्ही या ठिकाणी नक्कीच रीड करा. अभिनव भारत संदर्भात देखील या ठिकाणी दिलेलं आहे. त्यानंतर आहे मदनलाल धिंगरा आणि चाफेकर बंधू. ओके. सो पुढे जाऊयात. त्यानंतर आहे डॅश डॅश यांना अमेरिकन युनिटरी असोसिएशनची शिष्यवृत्ती मिळाली. ते कोणते व्यक्ती होते. त्यानंतर या ठिकाणी पर्याय दिलेला आहे स्वामी विवेकानंद, पंडिता रमाबाई, विठ्ठलरामजी शिंदे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. कुणाला अमेरिकन युनिटेरियन असोसिएशनची शिष्यवृत्ती मिळाली होती, तर हे आहेत विठ्ठलरामजी शिंदे. विठ्ठलरामजी शिंदे यांना या अमेरिकन युनिटेरियन असोसिएशनची शिष्यवृत्ती मिळाल्याचे आपल्याला दिसून येतो. सो त्यांच्याविषयी जे काही महत्त्वाचे इन्फॉर्मेशन आहे, बेसिक इन्फॉर्मेशन ते बघूयात. त्यांचा जन्म आपल्याला एकंदरीत 23 एप्रिल 1873 रोजी कर्नाटकमधील जमखिंडी या संस्थानात झाल्याचे आपल्याला दिसून येतो. ओके. मराठा कुटुंबात त्यांचा जे काही जन्म आहे ते झाल्याचे आपल्याला दिसून येतो. त्यानंतर आहे श्रीमंत सयाजीराव गायकवाड यांच्याकडून मिळणारी जी काही कर्जाऊ शिष्यवृत्ती आहे व खाजगी शिकवण्याचा स्वतः ते खाजगी शिकवणी घेत असत आणि त्यातून जी काही मिळकत असे त्या काटकसरीने ते 1898 मध्ये BA झाले आणि तसेच त्यांनी लंडनला जाण्यासाठी त्यांना अमेरिकन युनिटेरियन असोसिएशनची शिष्यवृत्ती देखील मिळाल्याचे आपल्याला दिसून येतो. ओके. जे आपल्याला प्रश्नात विचारण्यात आलेलं आहे. 1898 मध्ये त्यांनी प्रार्थना समाजाची दीक्षा घेतली. ओके. कुठल्या समाजाशी संबंधित होते अशा पद्धतीच्या स्टेटमेंट व स्वरूपाचा प्रश्न आला तर आपल्याला ते प्रार्थना समाजाशी संबंधित होते हे देखील आपल्याला माहिती असणे अपेक्षित आहे. ओके. त्यानंतर आहे मुंबई येथील जे काही प्रार्थना समाज आहे आणि कोलकात्यामधील जे ब्राह्म समाज आहे यांच्या संयुक्त विद्यमाने त्यांच्या शिफारशीनुसार ब्रिटिश अँड फॉरेन असोसिएशनच्या माध्यमातून ते ऑक्सफर्ड येथील मँचेस्टर कॉलेजमध्ये धर्म शिक्षणासाठी त्यांची निवड झाल्याचे दिसून येतो. 1903 मध्ये सप्टेंबर मध्ये ॲम्स्टरडॅम या ठिकाणी जी काही उदारमतवादी जागतिक उदारमतवादी परिषद भरलेली होती, त्या ठिकाणी हिंदुस्थानातील उदार धर्म या नावाने त्यांनी विषयावरील हिंदुस्थानातील उदार धर्म या विषयावरील निबंध त्यांनी त्या ठिकाणी सादर केलेले होते. ओके. ॲम्स्टरडॅम या ठिकाणी भरलेल्या आंतरराष्ट्रीय उदार धर्म परिषदेत. सो अशा पद्धतीने ते ब्राह्मण समाजाचे देखील सदस्य होते. ओके. ते प्रार्थना समाजाशी सदस्य होते. मात्र 1910 नंतर जेव्हा त्यांचे प्रार्थना समाजाचे जे काही कार्य आहेत किंवा वेगवेगळ्या मतभेदानुसार वैचारिक मतभेदानुसार त्यांनी प्रार्थना समाज त्यागले आणि त्यानंतर 1910 नंतर त्यांनी आपले जी काही दृष्टिकोन आहे किंवा जे काही विचारधारा आहे ते ब्राह्मण समाजाकडे त्याने वळवण्यास सुरू केले आणि 1923 मध्ये ब्राह्मण समाजाचे आचार्य म्हणून त्यांची नियुक्ती झाल्याचे दिसून येते. ओके. सो अशा 2 समाजाशी ते संबंधित होते. सो पर्याय क्रमांक 3 योग्य पर्याय असणार आहे. आता पुढे जाऊयात. आता हा या लेक्चरमधील शेवटचा प्रश्न असणार आहे.
या ठिकाणी आपल्याला प्रश्न विचारण्यात आलेला आहे की पुढील 2 विधाने मुंबई इलाकाच्या कोणत्या राज्यपालांसंदर्भात आहे, कोणत्या गव्हर्नरसंदर्भात या ठिकाणी दिलेलं आहे. ओके. आपल्याला जेव्हा मुंबई इलाक्याच्या संदर्भात जेव्हा आपण गव्हर्नरवर प्रश्न येतो तर आपण मोस्ट ऑफ द टाईम लॉर्ड एल्फिन्स्टनबद्दल आपल्याला व्यवस्थित माहीत आहे. ओके. लॉर्ड एल्फिन्स्टन, त्यानंतर आहे ओके. सो अशा पद्धतीने जॉन माल्कम या गव्हर्नर संदर्भाने आपल्याला मुंबई प्रांताच्या याच्यामध्ये अभ्यासात आपल्याला व्यवस्थित विशेषत्वाने आपण ते अभ्यासात असतो. मात्र या ठिकाणी प्रश्न विधानांच्या स्वरूपात विचारलेला आहे आणि यात दिलेलं आहे की त्याला सातारा खालसा करणे अमान्य होते, म्हणजे सातारा खालसा करू नये अशा पद्धतीची त्याची जी भूमिका होती आणि त्याने साताऱ्यात पालिका प्रशासनाची सुरुवात केली. तर कोणत्या व्यक्ती संदर्भाने बोलले जातो आहे. ओके. सो या ठिकाणी पर्याय दिलेला आहे बाल्टर फ्रेयर. सो हे बाल्टर फ्रेयर किंवा बाल्टर फ्रेरे या सर हेनरी बाल्टर फ्रेरे संदर्भाने हे विधान आपल्याला दिसून येतं, ज्यात हे ब्रिटिश वसाहती प्रशासक आपल्याला दिसून येतात. त्यांची जी काही भारतात यशस्वी कारकीर्द त्यांनी राबवली होती, ते बॉम्बेचे गव्हर्नर म्हणून 1862 ते 67 या काळात त्यांची नियुक्ती झालेली होती आणि याच वेळेस त्यांनी जी काही सातारामध्ये खालसा धोरण आहे, ते खालसा करण्याची जी पद्धती आहे त्याला विरोध दर्शवलेला होता किंवा त्यांना अमान्य होता. आणि साताऱ्यात जी पालिका प्रशासनाची जी सुरुवात आहे, मग महानगरपालिका किंवा नगरपालिका प्रशासनाची, ते देखील या ठिकाणी सुरुवात त्यांनी केल्याचे आपल्याला दिसून येतं. सुरुवातीला ते मुंबईचे जे काही गव्हर्नर होते सर जॉर्ज आर्थर, तर या जॉर्ज आर्थरच्या खाजगी सचिव म्हणून देखील काम केलेलं आहे. 2 वर्षानंतर साताऱ्याचे राजे जे काही शहाजी यांच्या काळात यांच्या राजदरबारात ते राजकीय रहिवासी होते. 1848 मध्ये राजाच्या मृत्यूनंतर 1849 मध्ये त्यांच्या विलय संदर्भात किंवा विलय होण्यापूर्वी किंवा नंतरही त्यांचा कारभार त्यांनी पाहिलेला होता. ओके. आणि यावेळेस प्रशासन व्यवस्थेची सुरुवात त्यांनी या ठिकाणी केलेली होती. ओके. सो अशा पद्धतीने या प्रशासन व्यवस्थेची सुरुवात करणारा सातारा या प्रांतामध्ये किंवा सातारा या प्रांतात तर कुठले आहेत तर ते सर हेनरी बाल्टर फ्रेरे. ओके. ॲडिशनल इन्फॉर्मेशनसाठी काही गोष्टी या ठिकाणी दिलेल्या आहेत, ज्यामध्ये डेक्कन कॉलेजची स्थापनेमध्ये जे काही पुणे येथील डेक्कन कॉलेज आहे त्या ठिकाणी डेक्कन कॉलेजच्या स्थापनेत देखील त्यांचा वाटा असल्याचे दिसून येतो आहे. ओके. 1862 साली त्यांना मुंबईचे गव्हर्नर म्हणून नियुक्त करण्यात आले. सो अशा प्रकारे पर्याय क्रमांक 2 योग्य पर्याय असणार आहे. आता आपण जे 10 प्रश्न आहेत, 10 प्रश्न या ठिकाणी सविस्तर विश्लेषण केलेलं आहे. ओके. ज्यामध्ये आपण एक प्रश्न प्राचीन भारताचा एन्शियंट इंडिया. ओके. त्यानंतर आहे एक प्रश्न आपण मध्ययुगीन मेडिवल इंडिया संदर्भात आपण बघितलेला आहे. ओके. सो अशा पद्धतीने आणि जे काही महाराष्ट्र संदर्भात जे काही प्रश्न आहेत ते देखील आपण या ठिकाणी बघितलेले आहेत. सो आता बॅच संदर्भात आपण थोडक्यात बघूयात. आपण जे काही टेलिग्रामवर क्विज बॅच घेतो आहोत, ज्यामध्ये रोज 10 प्रश्न आपण डिस्कस करतो आहोत. 10 प्रश्न त्या ठिकाणी क्विजच्या स्वरूपात आपण देतो आहोत आणि ते सॉल्व्ह केल्याच्यानंतर संध्याकाळी आपण त्या प्रश्नांचं व्यवस्थित डिस्कस आपण या यूट्यूबच्या माध्यमातून देतो आहोत. ओके. सो या संदर्भात तुम्हाला अधिक माहितीसाठी या टेलिग्राम चॅनलला व्हिजिट करा. ओके. या ठिकाणी काही जे पॉझिटिव्ह निगेटिव्ह आस्पेक्ट आहेत ते तुम्ही या ठिकाणी रीड करू शकता आणि त्यानुसार तुम्हाला जर आवश्यक वाटलं तर नक्कीच त्याचा फायदा नक्कीच तुम्हाला होणार आहे. तुम्ही या ठिकाणी हे बॅच जॉईन करू शकता. ओके. सो भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. थँक्यू. धन्यवाद.